मित्रहो नमस्कार. मी दत्ता सरदेशमुख. आज एका अनामिक लेखकाची पोस्ट मी आपल्यासाठी आणली आहे. त्याचं शीर्षक आहे ताक. ताक. ऐका. का कोणास ठाऊक, पण दुधानं तोंड पोळल्यामुळं ताकाची उगाचच बदनामी झाली आहे बरं का. अहो, पोळणारं दूध आणि समंजस ताक यांच्यात तसंही फक्त एक रंग सोडला तर बाकी काहीही साम्य नाही. ताकाचं पालकत्व तर दुधाकडंच, पण जन्मदाता आणि हे अपत्य यांच्यात किती तो फरक आहे, जसा सूर्य आणि चंद्रात फरक आहे. दुधाची साय, साईचं दही, ते घुसळून मग वर जमा होणारं लोणी आणि मग ती सगळी स्निग्धता काढून घेतल्यावर उरतं ते परमप्रिय ताक. त्याचं दुसरं नाव अमृत आहे म्हणे. मला आवडतं ताक. अहो, उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काय हाशील आहे. जेवण झाल्यावर आमटीच्या वाटीत घेतलेलं ताक म्हणजे निव्वळ नशा. थोडीशी आमटीची चव आणि थोडी ताकाची भरपेट जेवणावर खात्रीचा उतारा पचण्यासाठी. पूर्वी जेवणाचा शेवट ताकभातानंच व्हायचा. मला आठवतं आहे, माझा एक मामा मागचा भात घेतल्यावर त्यात ताकासाठी आळं करायचा. ताक वाढणारा किंवा वाढणारी आल्यावर आधी ओंजळ पुढं करून ताकाचा भरका मारायचा, सणसणीत आवाज करत, आणि मगच भातावर ताक घेऊन तो कालवायचा. कोण काय म्हणेल असा विचारही त्याला शिवायचा नाही. आज जरी तो नसला तरी ताकभात खाताना त्याच्या भुरक्याची मात्र हमखास आठवण मला होते. अहो, असा भात जेवताना इतस्ततः पळणारं ताक निपटताना त्याची कोण तारांबळ उडायची, तरीही तो ताकभात त्याच पद्धतीनं जेवायचा. ताकावर वेगवेगळ्या प्रकारचे साज चढवले की त्याची खुमारी प्रचंड वाढते आणि त्या चढवण्यात आपल्या गृहिणीचा हातखंडा असतो. वादातीत आंबट ताकाला डाळीचं पीठ, मिरच्या, कोथिंबीर, जिरं, हिंग, हळद आणि लसूण इत्यादी लेण्यांनी मढवलं की त्याची कढी होते. कढी. या कढीत गोळे घातले की तयार होणारं अफलातून रसायन म्हणजे क्या बात आहे. थोडासा फडफडीत भात, सोबत लोणच्याची फोड आणि कढी, हे ज्यानं अनुभवलं आहे तोच त्याची महती जाणव. हेच ताक वापरून होते उकड. उकड म्हणजे एक वेगळंच प्रकरण आहे बरं का. अहो, कोकणातला एक साधासा पण अप्रतिम पदार्थ, बोटांनी चाटून पुसून खाऊन फस्त करावा असा. एक विशेष आणि खास न्याहारी, किती खाल्ली तरी कंटाळा न येणारी, ती चाखूनच तिचा अनुभव घ्यावी अशी. हेच वापरून केलेली पालकाची ताकातली भाजी, डाळ किंवा शेंगदाणे घालून, म्हणजे आणखी एक भारीतली चीज. ही सगळी व्यंजनं म्हणजे सुगरणीचा आत्मा आणि खाणाऱ्याचा खात्मा निःसंशय. पण ताकाचं एक सगळ्यात खास द्रावण म्हणजे मठ्ठा. लग्नात जेव्हा पंक्ती उठायच्या तेव्हा मठ्ठा पंक्तीचा समारोप करायचा. ताक, मिरच्या, कोथिंबीर, जिरं, थोडीशी साखर असं लावून तयार झालेला हा मठ्ठा. मठ्ठा म्हणजे मठ्ठा. त्याला कशाची उपमा द्यायची हो. अहो, जिलेबी त्यात बुडवून ठेवायची आणि मग ते हलकेच तोंडात सोडायची. स्वर्ग सुख. मठ्ठा आणि जिलेबी ही जोडगोळी म्हणजे मातब्बर जुगलबंदी. अगदी तोडीला तोड. जिलब्यांची रास संपवून वर वाटीभर पाक पिणारे बहाद्दर मी याची देही याची डोळा पाहिलेले आहेत. त्यांना नव्हती मधुमेह, कोलेस्ट्रॉल वगैरे राक्षसांची दहशत. का अज्ञानात सुख होतं? का देवाक काळजी म्हणत लढणारे लढवय्ये होते ते? त्यांनाच विचारायला हवं. नुसतं मीठ घालून ताक, जिरेची पूड किंवा हिंग लावलेलं ताक, चाट मसाला घातलेलं ताक, सगळेच प्रकार निव्वळ अप्रतिम. तहानलेला असताना 25 रुपयांचं कोला नामक विष पिण्यापेक्षा ताक नामक अमृताला मी नेहमीच पसंती देत आलो आहे आणि आयुष्यभर देत राहीन, हे नक्की. हल्ली बरेच पॅकबंद ताकाचे प्रकार उपलब्ध आहेत बाजारात, पण त्या आडीनडीला ठीक आहे. आईनं केलेलं, रवीनं घुसळलेलं,
जीव ओतलेलं आणि लोण्याचा गोळा काढून पाण्यात सोडल्यानंतरचं ताक म्हणजे ते खरंखुरं ताक आहे. त्याची कशाचीच तुलना नाही. ही मात्र काळ्या दगडावरची रेघ, कधीच न पुसली जाणारी. मित्रहो, एक ताजा कलम लेखकानं शेवटी लिहिलं आहे. ताजा कलमचा शॉर्ट फॉर्म माहिती आहे ना तुम्हाला? ताक. तर हा अनामिक लेखक शेवटी लिहितो आहे, बायकोला ताकास तूर लागू न देता हे लिहितो आहे. नाहीतर आईची स्तुती केली म्हणून माझी ताकाची रसद बंद व्हायची. ताक, अनामिक लेखकाचं हे ललित लेखन आत्ताच आपण ऐकलं. सौजन्य सुवर्ण आपटे, बोडस, पुणे. सादरीकरण दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपण जरूर कळवा. 8329730186.